हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. मध्यरात्री 1:09 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे. दुपारी 4:04 शततारका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. सायंकाळी 5:17 शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 1:19 बालव सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1:09 कौलव कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनिदेव मीन राशीत असतील. चंद्र कुंभ राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या साडेसातीचा त्रास जर या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीचा जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि शनिदेवतेची पोझिशन आपल्या कुंडलीमध्ये तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीचा असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6:24 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:54 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. असा शनी देखील आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी समजावून सांगते. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभूरा प्रवर्तमानसद ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके 1948 प्रभावादी 66 संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे धनिष्ठा नक्षत्रे शुभ योगे बहुकर्णे एकादशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न वेकडा मोह पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पद परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:19 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, यापुढे प्रत्येक मासातील मुहूर्तासाठी माझा एक स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. अर्थात हे ट्रायल बेसवर आहे. मित्रांनो, तर या चैत्र मासातील मुहूर्तांचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे. जर आपल्याला मुहूर्त हवा असेल प्रमुख धार्मिक विधींसाठी तर कृपा करून आपण तो व्हिडिओ पाहावा आणि आपल्या जन्मकुंडलीच्या साह्याने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत. पंचांग श्रुती नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये वरुथिनी एकादशी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. त्यामध्ये पूजा विधी आणि नियमांचा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, नियमात राहूनच आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे.
उपवास करायचा आहे, मंत्र जप करायचे, हवन करायचे, दान धर्म करायचा आहे आणि विधिवत दर्शन देखील घ्यायचं आहे मित्रांनो. आणि महत्वाचे म्हणजे जे काही नियम आपल्याला सांगले त्यांचे पालन आपल्याला करायचे. तर अशा प्रकारे आपण आपली सेवा या एकादशीच्या मिळणाऱ्या फळांना समोर ठेवून, दृष्टी समोर ठेवून आपण करायचे आहे. मित्रांनो, यानंतर श्री वल्लभाचार्य जयंती आहे. हे एक पर राज्यातील श्री वल्लभाचार्य आहेत. श्री कृष्ण भक्त ज्याला आपण म्हणू शकतो. कृष्णाची भक्ती आणि प्रचार त्यांनी केला पूर्ण भारत देशामध्ये म्हटलं तरी चालेल. तर अशा या महान संताचे आज जयंती आहे. तर आपण यापासून काय शिकाय, त्यांच्या जीवनचरित्रातून काय शिकायचे आहे तेवढाच आपण अनुभव घ्यायचा आहे. बाकी पूजाविधी वगैरे काही करण्याची गरज नाही मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 4:04 ते मध्यरात्री 1:09 पर्यंत योग असणार आहे. हा अत्यंत शुभ योग असल्याने याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. जे काही काम कराल त्याचा फायदा तर आपल्याला होणारच आहे, पण किती होईल दुप्पट तिप्पट हे या गबाडी योगाच्या अनुसार आपल्याला ते मिळणार आहे मित्रांनो. मित्रांनो, रात्री 1:09 पर्यंत दग्धयोग देखील आहे. हा दग्धयोग जननशांती संबंधी आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती ही त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र थांबत नाही मित्रांनो. ती थांबवायची असेल, कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म या तिथीवर आपल्याला सोडून आपले वर अवलंबून असलेले नात्यांमध्ये परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्म करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. केव्हा आहे राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे तीच करावी, जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन करता येईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.